राहणारा सावंतवाडी. दिनांक 1 मे रोजी मी उपोषणात बसण्यास कारण असे सावंतवाडी नगर परिषदेकडे फेब्रुवारीपासून पाठपुरवठा करतो की जे बेरोजगार युवक युवती आहेत त्यांना गाळे उपलब्ध करून द्या. तर एका व्यक्तीने 9 गाळे अनधिकाराने म्हणजे बेकायदेशीरित्या ताब्यात ठेवले. ज्या कुटुंबाला नगर परिषदेने 3 गाळे मंजूर केले असे असताना 4 शेजारचे गाळे दामदुपटीने लागतं पत्र बनावट भागीदारी करार किंवा नोकरी करून 15 लाख, 2 लाख, 18 लाख, 30 लाख अशा मोठ्या रकमेला अनुक्रमे ताब्यात ठेवण्यात आलेले आहे. 2020 नंतर या दुकानाचे कोणत्या प्रकारचे भाडेपट्टे झालेले नाही. 20 नंतर भाडेपट्टे जर नाही झाले तर आज 6 वर्ष गेली नगरपालिकेचं मुदत. आजच्या घडीला कमीत कमी या 9 दुकानाचं 30 ते 32 लाखाचं भाडं नगरपालिकेला येणे. सर्वसामान्यांनी घरपट्टी 1 वर्ष नाही भरली तर नगरपालिका लगेच कारवाई करते. 6 वर्ष जर थकीत असेल तर नगरपालिका अद्याप कोणाच्या दबावाखाली कारवाई करत नाही. नगरपालिकेच्या प्रसाधन गृहाच्या बाजूला ती अनधिकृत शेड आहे. 2 अनधिकृत गाळे ठोकण्यात आले. त्याला सदर मीटर हा प्रसाद रमाकांत भोसले यांच्या नावे देण्यात आला. नगरपालिकेचा भोंगळ कारभार कोणाचं यात हित आहे. ठराविक नगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते हप्ते कमी एखादा अर्ज केला तर लगेच त्याला बातमी दिली जाते. ज्यावेळी नगरपालिका भाडेपट्टा करते त्या भाडेकराचा भंग झाला की नगरपालिका नोटीस काढते. गाळ्याचे भिंती तोडलेत, बिंब तोडलेत, मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या मालमत्तेचे नुकसान आहे. म्हणून त्यासाठी दिनांक 1 मे पासून आज बेमुदत आमरण आम्ही उपोषण करलेले आहे. प्रशासनाने यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यास आम्ही जितके जाईल ते उपोषणाला बसणार.